मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी मीठी दुनिया मरने वाली है। काय वर्णन करते संत, क्यों मरने घबराता बंदे। आई सगळ्याला मरायचं आहे बरं, बाकीचे चांगले चांगले आले, तुम्ही आहे ना, सगळे आले ना अजय, आपण सगळे चांगले जरी आलो ना, आपल्यातलं निघून गेल्यावर खाली टाका म्हणते जी, खाली टाकून घेते आपल्याला क्षणात, त्याच दिवशी मयत ना त्याच दिवशी राखड होऊन जाते। जो हे आपण आहो ना, असं वाटते आपल्याला मी काहीच नाही, हे मेल्यावरच समजते आपली काही किंमत नाही। क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी मीठी दुनिया मरने वाली है। बिना मरे है चैन कहा, बिना मरे है चैन कहा, जीना तो दुखदाई यहाँ, मेल्याशिवाय सुख नाही। कधी कधी ज्यांच्या घरी म्हातारपण आलं असेल ना, जे खाटेवर असेल ना, त्यांच्या वेदना त्यांना विचारा, त्या वेदना जर तुमच्या जीवनातल्या कमी करायच्या असेल तर त्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करा। मला असं वाटते काशीले गेल्यावरही नाही वेदना कमी होणार, पंढरीले गेल्यावरही नाही होणार, पण ज्यांना वेदना आहे त्यांची सेवा जर का केली तर मला असं वाटते का तुमच्या जीवनातल्या काही वेदना कमी होऊ शकणार। गोपाल कृष्ण भगवान, आम्ही आतापर्यंत हेच ऐकलं का देवाले गेलो, दान केलं, धर्म केलं, खूप तीर्थ फिरलो, महिनाभर फिरलो म्हणजे वेदना कमी होईल, नाही। तुम्ही घरच्या लोकांची सेवा जरी केली, ज्यांना गरज आहे, ज्यांना गरज आहे, घरी मायबाप पडले आहे, घरी लंगडे माणसं आहे, त्यांना बिस्किटचा पुडा पाहिजे आणि तुम्ही लाख रुपये दान पंढरीला केलं, हे व्यर्थ आहे। तुम्ही एक बिस्किटचा पुडा मागितल्या बरोबर तेव्हाच्या तेव्हा आणून दिला तर लाख रुपयापेक्षा जास्त पुण्य लागलं। कुठं लागलं? तुमच्याच घरी। आपल्या गावाची शाळा ही मोडली, आपल्या गावाची शाळा ही मोडली, जुने तीर्थाचं मंदिर जोडले, यानं निघतो का जीवनात अर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावात नाही का तीर्थ, 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 तुझ्या गावात नाही का तीर्थ। गावी गरिबांची घरटी ही मोडली, गावी इको कमी करा, गावी गरिबांची घरटी ही मोडली, तुने तीर्थास मंदिरे जोडली, याने निघतो का जीवनात अर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, 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 तुझ्या गावात नाही का तीर्थ। हो, गावी राहती गरीब उपवासी, आई बाबाजी, संतांचे बोल कोणी ऐकत नाही, फक्त अंधश्रद्धेच्या मागे लागले। देव माय बरं करन, देव माय बरं करन, देव कधीच बरं करायला येणार नाही, हे 100% लिहून ठेवा। मी संतांच्या उदाहरणावर बोलतो। आपले कर्म वाईट करायचे ना देवाकडे जायचे, देव धुवून देणार का?
आपले आपण कर्मच वाईट नाही करायचे, देवाकडे जायची गरज पडणार नाही. बाबाजी, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दाची है. इकडे टोपल्यानं पाप आणि मग देवाकडे. देवा, गावी राहती गरीब उपवासी, अन्न वस्त्र लावी तोशी काशी, याने निघतो का जीवनात अर्थ, तुझं गावात नाही का तीर्थ, 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 तुझं गावात नाही. अजित दादापाशी का कमी होतं? आता डोळ्यासमोर झालेला मृत्यू आहे, का कमी होत? काही कमी नव्हतं. अहो ते काय म्हणते ते, जे उडी टाकतो आपण घालून, पॅराशूट काढायचाही वेळ नाही भेटला. म्हणजे उतरल्यावर आजी पॅराशूट घालून जरी वरत वस्त विमान टाकली असती उडी, तरी कोण्या झाडावर पडलं असतं माणूस, कोणी इरीतच पडलं असतं, कोणी वावरात पडलं असतं, कोणी गावात पडलं असतं. तोही वेळ नाही दिला. काय जीवन आहे? एकच आहे आपल्या हातात. आता जीवनामध्ये जगत असताना आपल्याला सगळंच सांगते. रामायण आहे, महाभारत आहे, शिव महापुराण आहे, सगळं आहे. सगळ्यांनी भक्तीचा वर्म दिला. भक्ती कशासाठी आहे? सोपं सांगतो तुम्हाला. हे संतांनी सांगितलं आणि म्हणून संतांना मारलं. संतांनी खरं सांगितलं, कर्मकांडावर मात केला म्हणून संतांना मारलं. संतांनी ओरिजिनल माल पाजायला विचार केला आणि कोणाला असं वाटलं की आमचं दुकानच बंद होऊन जाईल. लक्षात ठेव जा, माल ओरिजिनल तुमच्याच घरी आहे. गाईचं गोमूत्र, शेण हे जरी जमिनीत टाकलं तर तुम्हाला 1000 फवारे मारण्याची गरज पडणार नाही. लाखो फवारे मारा लागते. हे रासायनिक खत टाकतो म्हणून, तेव्हा एकही रोग झाडावर ये नाही. एकाजी भाऊसाहेब, आमच्या गायी गेल्या, आमच्या गायी कसावले चालल्या, शेण नाही राहिलं, शेणखत शेतात नाही टाकून राहिलो, शेतात माती बेकार झाली आणि आता 10 जणांच्या पाठीमाग एक कॅन्सर येणार आहे. काय? 10 जणांच्या पाठीमाग 10 जण माणसं, त्यातला एक कॅन्सरवाला पेशंट राहणार आहे. मग सांगा किती भारी काम आहे. आता हे कुठून आलं? या शरीराला चांगला माल नाही भेटला, ह्या माल भेटला पहिले. 93 वर्षाचं वय. एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. आजचा तरुण मंडळी पिढी अटॅकनं मरत आहे. तरुण पिढी व्यसनानं लिव्हर बेकार होत आहे. तरुण पिढीचं तोंड फाटत नाही आहे. कुठं चालली तरुण पिढी? दररोज दिवस रात्र मोबाईलवर असताना डोळे बेकार होत आहे. म्हातारे माणसं पण, तरुण पिढी आता समोर दिसते नाही दिसत. कठीण परिस्थिती आहे. मायबाप हो, तुम्हाला गंमत वाटून राहिलं. आम्ही म्हणतो सगळं करा, महाशिवपुराण बी करा, रामायण बी करा, भागवत बी करा, पण कधी कधी ग्रामगीता बी करा गावात. गोपाल कृष्ण भगवान. ग्रामगीता हे पडीत उठवते आणि गीता भागवत हे पेरणं करते. तुमचं वावर जर स्वच्छ असेल तर पेरता येईल. अध्यात्म कुठं पेरता येईल? वावर जर स्वच्छ असेल तर पेरता येईल आणि वावर जर खट्याड असेल तिथं पेरताच येणार नाही. वावर स्वच्छ करावं लागेल, तुमचं मन निर्मळ करावं लागेल. जिथे मन निर्मळ होऊन जाते तिथे पेरणी होते. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून लक्षात ठेवा, सोप्या बाजूमध्ये, सोप्या भाषेमध्ये मोबाईल दाखवतो किती वाजले. स्वच्छ करूया गाव सगळे, स्वच्छ करूया गाव सगळे, याजनी बहुया जनी, स्वच्छ करूया गाव सगळे, याजनी बहुया जनी, याजनी बहुया जनी, याजनी
शांताईच्या 12:30 पर्यंत आपण कार्यक्रम संपवू. 12:30 वाजता आपलं जे काही कार्य आहे तुमचा संपूर्ण पाहुणे वगैरे तोपर्यंत येऊन जातात आणि मग नारळ पान वगैरे जे काही आहे आपलं पान सुपारी वगैरे हे करू. मायबापू जीवनामध्ये विचार करायचा आहे. खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी लाईन न बसले. पहा बरं, आपल्या वंदनीय महाराजांनी ही प्रणाली दिली की कुठेतरी श्रद्धांजली झाली पाहिजे. या श्रद्धांजलीच्या रूपानं त्या आईचे 2 शब्द झाले पाहिजे. गेलेल्या जीवाबद्दल 2 शब्द बोलता आले पाहिजे. अजी आपण आलो असतो, पान सुपारी केली असती, टावेल दिले असते, ब्लाऊज पीस दिले असते आणि जेवण केलं असतं, चाललो गेलो असतो. या जीवनाबद्दल कोण बोलावं. आई तुझ्या मूर्तीवाणी जगात, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत होतो तो देवाताना. बालपणी मी खेळत होतो देवाताना. अमृताहुनी गोड काशीला तुपाला. अमृताहुनी गोड काशीला तुपाला. तुझ्या या प्रेमाची कधी झाली उजाली नाही. तुझ्या या प्रेमाची ग कधी झाली उजाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लो गल्ली शोधित फिरे आणि हाक मारे. या सगळ्या आईंची दशा तेच आहे. या सगळ्या वडिलांची दशा तेच आहे. या लहानच्या चिमुकल्याला मोठं करण्याकरता त्या आई वडिलांचे कष्ट किती असते आणि ते कष्ट विसरता येणार नाही. खूप मोठे कष्ट असते. मायबाप आपल्या लेकरांसाठी कष्ट घेतात. स्वतःचा जोडा फाटका असते, बन्यान फाटकी असते. ही आई नरम नरम पोळ्या, ताजा ताजा जेवण लेकरासाठी देते आणि स्वतः वाळल्या भाकरी काठ खाट माय खाते. या लेकरांसाठी जे झटणारे मायबाप त्यांना माझा साष्टांग दंडवत. किती कष्ट सोशिले आणि अशा या पद्धतीचे जे कष्ट आहे आपले आई वडील आपल्यांसाठी करतात.
आणि संत महात्मे महापुरुष हे जगासाठी करते. एक भजन आठवलं बाबासाहेबांचं, आम्ही जातीनं एकमेकाला पाहतो, इथं तर आज रक्ताच्या नात्यामध्ये एकमेकाचं नाही जमत हो. आजच्या काळामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये एकमेकाचं नाही जमत. आजच्या रक्ताच्या नात्याचं नाही जमत. दुर्यासाठी याच्यासाठी भांडणं होऊन जीव चालले. महापुरुषांनी संतांनी आपल्या देशासाठी काम केलं. कष्ट केले तर माझ्या अभिमानी, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जाती वाटून कारे, जाती जाती वाटून कारे, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जाती वाटून कारे, संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याचे तुम्हाला उजारे, जाण त्याचे तुम्हाला उजारे, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जाती वाटून कारे, जाती जाती वाटून कारे. पाण्यासाठी संघर्ष होता, पाण्यासाठी संघर्ष होता, मान सन्मान नशिबी नव्हता, पाण्यासाठी संघर्ष होता, मान सन्मान नशिबी नव्हता. जगतो जगतो आम्ही सन्मानाने, जगतो आम्ही सन्मानाने, उन्हाळी माझी जगी राहणारे, उन्हाळी माझी जगी राहणारे, उन्हाळी माझी जगी राहणारे. कष्ट मायबापांचे आहे, कष्ट महापुरुषांचे आहे, कष्ट क्रांतीवीरांचे आहे, कष्ट देशभक्तांचे आहे. त्याला विसरायचं नाही. गाडगे बाबा ज्याही गावाला गेले तर गाडगे बाबा म्हणाचे, श्रीमंतापासून तर गरीबापर्यंत जर पंगत पडत असेल तर त्या गावात मला बोलवा, अन्यथा मी त्या गावात येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जोपर्यंत हा भेदाभेद मनातला द्वेष जात नाही तोपर्यंत संत विचार मनात बसू शकत नाही. आणि म्हणून संपूर्ण मंडळी आलेल्या पाहुण्यांना मनापासून मी तुमचं स्वागत करतो. अहो, हा भातुकलीचा खेळ आहे, हा भातुकलीचा खेळ आहे. हा खेळ संपणार आहे, सगळ्यांचा संपणार आहे. आणि मनावं असं वाटतंय, करिता भेद असा का सगळा, हो करिता भेद असा का सगळा, बोलला भारत दाटून निघाला, बोलला भारत दाटून निघाला, बोलला भारत दाटून निघाला, हो करिता भेदाचा का सगळा, करिता भेदाचा का सगळा, बोलला भारत दाटून निघाला, बोलला भारत दाटून निघाला, बोलला भारत दाटून निघाला. आणि म्हणून सर्वांनी या आईच्या, कांता आईच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे आलो. आपल्याजवळ 10 मिनिट राहिले आणि खऱ्या अर्थानं आपण संपूर्ण मंडळी खूप आदर्श मंडळी आहात.
शांत बसले, आपण इकडे तिकडे बसलो असतो. योगायोगानं हा जो कार्य आहे, योगायोगानं आपण या ठिकाणी बसलात. आपल्याला या आईच्या जीवनापासून आपलं सुद्धा जीवन समजून घ्यायचं आहे आणि म्हणावं असं वाटते, भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबात वे बोलती तुझा हात चारेना. काय जीवन आहे, आपलं जीवन कसं संपणार आहे आणि हा भातुकलीचा खेळ कसा संपणार आहे सांगता येत नाही. त्याच एका भातुकलीच्या खेळात आमची कांताई निघून गेल्या, आमचे गोविंदराव एकटे राहिले. ज्याचं जीवन आहे आणि तुमचं सर्वांचं सुद्धा तोच खेळ आहे आणि माझाही तोच खेळ आहे. हा खेळ समजून घ्या, नाही का. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबात वे बोलती तुझा हात चारेना. राणीच्या हो राणीचा डोळा दाटून दाटून आले पाणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, हरद्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. जीवनामध्ये अर्ध्यावरती डाव आहे, हा त्यांचा डाव मोडलेला आहे आणि म्हणून आपलाही डाव एक दिवस मोडल्या जाणार आहे. सुंदर जीवन जगा, आनंदी जीवन जगा. म्हातारे जरी असाल, आई वडील म्हातारे जरी असले तर अल्लग अल्लग करू नका. एकत्र ठेवा, दोघांनाही मिळून ठेवा, प्रेमानं ठेवा. आपल्या आपल्या घरी तुम्हाला असं वाटते आम्ही चांगले आहो बा, जवान आहो, तर आम्ही एकत्र राहिलो पाहिजे आणि म्हाताऱ्याला अल्लग अल्लग नेलं पाहिजे, असं करू नका. कारण म्हातारपणातच खरी गरज असते. कधी कधी टीव्हीवर व्हिडिओ येते, म्हाताऱ्याची सेवा करताना दिसते किंवा म्हाताऱ्याची सेवा करताना दिसते. हे सर्वात मोठं जीवन आहे. काही 2-4 ओव्या घेतो आणि आजचा कार्यक्रम संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 22वा अंत्यसंस्कार. थोड्याशा ओव्या घेतो. श्री गुरुदेवाय नमः. विवाहादी संस्कार आवश्यक, परिखर्च न भावाधिक, त्याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा. ओटी फळे मौजी बंधन, जावळे उतरणे तीर्थी जाऊन, वास्तू बारसे वाढदिवस जाण औडंबर नको तेथे. तैसेची आहे मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्यविधीचे, जेणे मृताची आणावे सजीवाचे दुःखी होय जीवन. मृत्यू संस्काराचा एका खुलासा, लोक मृत्यूची समजती भलतीसा. मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणीही. जैसी नदी सागराशी मिळे, सोडून भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्यची होते सगळे मिळण्यासाठी सागरी.
जशी नदी सागराला मिळण्याकडे तळमळ करते तसा हा जीव सुद्धा त्या प्रभूशी मिळण्याकरता धाव घेते की निज रूप दाखवावो हरी दर्शनास या हो निज रूप दाखवावो हरी दर्शनास या हो निज रूप दाखवा दर्शनात हरी दर्शनास घ्यावो आणि शेवटला टाइम माणसाला येण्याकरिता शेवटच्या प्रभूच्या विचारात विलीन होण्याकरता हा जीव तळमळ करतो आणि म्हणून संपूर्ण मंडळी आपल्या विचाराकडे चाला सुंदर कार्याकडे चाला आणि वाटलंच तुम्हाला तर ग्रामगीता घरात ठेवा या ग्रामगीतेच्या माध्यमातून अंत्यसंस्कार आहे वैवाहिक जीवन आहे वाढदिवस आहे आपलं जे कार्य आहे गाव सेवा आहे ते कशा पद्धतीत करायची आपलं जीवन कसं धन्य करायचा मुलांना कसे संस्कार द्यायचे हे सर्व ग्रामगीतेत आहे एवढं वाचलं म्हणजे संध्याकाळ होऊन जाईल आणि म्हणून संपूर्ण मंडळी हे ग्रामगीतेचे विचार तरुणांना द्या मोबाईल देतास ना तर पोरा ऐकून एक पान वाचून घ्या एक पान जर तुम्ही घरी रोज पोरा ऐकून थोडस वाचून घेतलं तर तुमच्याही घरात आनंद होईल आणि पोरांच्या जीवनात संस्कार मिळेल हे सगळे पोरं त्या प्रार्थनेतून घडलेले आहे त्या विचारातून घडले आहे ते विचार घराघरात पोहोचू द्या सर्वांना माझी विनंती आहे आदरणीय स्वर्गीय कांताबाई देव गोविंदरावजी सायंकार यांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे आपण या श्रद्धांजली सर्व मंडळी या ठिकाणी आलात संपूर्ण मंडळींनी हे कार्य ऐकून घेतलं संपूर्ण मंडळींनी यासाठी सेवा दिली आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांना बाहेर उभे असलेले सर्व मंडळी गावकरी बांधव आणि आदरणीय सर्व त्या कांताईचे मुलं सुनबाई नातवंड नातीन आणि त्यांचे सर्व आप्त परिवार जावई वगैरे इवाई वगैरे संपूर्ण मंडळी आलेल्या सर्व पाहुण्यांना मी साष्टांग दंडवत घालतो आपण संपूर्ण मंडळी या ठिकाणी आलात सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं आपण उभं राहून आपल्या आईला श्रद्धांजली देऊ आणि श्रद्धांजली देऊन समोरच्या कार्याला सुरुवात करू संपूर्ण मंडळी या ठिकाणी उभे राहावं आदरणीय या ठिकाणी आमचे प्रतीक दादा आले आहे प्रतीक दादाला सुद्धा आता तुमचे पाय थकलेच होते 1 मिनिट त्यांनी या ठिकाणी थोडं मार्गदर्शन करावं आणि समोर श्रद्धांजली आपण देऊया या ठिकाणी आज कलियुगामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कलियुगामध्ये देव नाही खरोखर या कलियुगामध्ये देव आहे कारण आपण महाभारतामध्ये पांडवांची आई कुंती आपण एक आई त्या महाभारतामध्ये बघितली आई कुंती आणि या कलियुगातली आई माझ्यासाठी जर ही आई कांताताई वाटते कारण त्या आईने आपलं संपूर्ण आयुष्य मूलतः हजारो आई मुलांना जन्म देतात पण जन्म दिल्याच्या नंतर त्या मुलांना संस्कार देणं खूप महत्त्वाचं वाटतं मला आणि या सर्व संत महापुरुषांचे संस्कार त्या 5ही मुलात रुजवण्याचं काम त्या माऊलीने केलं आई कुंतीने तसंच काम या आई कांताबाईंनी केलं आणि आपल्याला 5ही मुलांना चांगल्या संस्कारातून पांडवांसारखे मुलं घडविले असेच मुलं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या घडवावे आणि हीच माझी या आईच्या श्रद्धांजली रूपी माझ्या शब्दातून मी श्रद्धांजली अर्पण केलं असं समजतो आणि आपणा सर्वांना जय गुरु धन्यवाद प्रतीक महाराज हा पोरगा जर पिंपळगावचा आहे प्रतीक महाराज यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये आणि तेवढ्या विभागामध्ये स्वच्छतेचं कार्य सुरू केलं
आणि खऱ्या अर्थानं बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. असं जर का कार्य केलं तर लोकांचा विश्वास उडणार नाही. जसं बोललं तसंच जर कार्य असलं तर लोकांचा विश्वास कधीही उडत नाही आणि कधीही या जगातले लोक तुम्हाला वाईट ठरवणार नाही. जग चांगलं आहे, गाव चांगलं आहे, परिवार चांगला आहे, संपूर्ण मंडळी चांगली आहे, पण मात्र कुठं कुठं बोलतो तसं वागत नसल्यामुळे समाजाचा विश्वास उडत जाते. म्हणून तो विश्वास उडू देऊ नका, घरातही उडू देऊ नका आणि समाजातही उडू देऊ नका. तुमचा सन्मान आजही तेवढाच राहणार आणि उद्याही तेवढाच राहणार. चाहे तो द्वापर युग राहो, सतीयुग राहो, त्रेतायुग राहो, चाहे मग हे कलियुग राहो, ज्याची सत्यता आहे त्याचा तेवढाच सन्मान राहणार. आजही राम आहे, आजही बुद्ध आहे, आजही येशू आहे, आजही मोहम्मद पैगंबर आहे, आजही गुरु नानक आहे, आजही गोपाल कृष्ण आहे, आजही भगवान श्रीराम आहे. पाहता आलं पाहिजे आणि वागता आलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे. स्वर्गीय कांताई यांच्यासाठी आपण सगळ्यांनी दोन्ही हात जोडावं. आपल्याला आईला श्रद्धांजली द्यायची आहे. श्रद्धांजली करिता मान नम्र करून थोडे किंचित डोळे बंद करून पाय जा. जेव्हा शांत आपण राहतो कधी कधी चक्कर येते. त्या दिवशी झेंडा वंदना दिवशी मोठे इन्स्पेक्टरच धडकन मागं पडून गेले. जेव्हा झेंडा वंदन करताना असे मौन हे केलं, झेंडा तर पडून गेले. सांगता येत नाही कोणाला काय येईल काही, म्हणून जपू ना. ज्यांना जसं जमते चक्कर येत असेल तर त्या पद्धतीने डोळे उघडे डोळे ठेवले तर चालेल. आणि मागं एकामेकाच्या मागं माणसं आहेच तर पल्ली तरी लागणार नाही, कारण की धरून घे जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी असे शांत राहावं आणि शांत चित्त श्रद्धांजली करूया. श्रद्धांजलीला करावी सुरुवात. ओम शांती शांती शांति. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म रूपंत पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशील रु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. कृष्णाटेय सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने. टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की बोलो जी. श्री गुरुदेव की. सभी देवी देवताओं की, सभी साधु संतन की, सभी महापुरुषों की, सभी क्रांतिवीरों की, सभी देशभक्तों की, आज के आनंद की, बाल गोपालों की, जनता जनार्दन की, माता पिता की, गो माता की, सभी धर्मों की, जवानों की, किसानों की, अमीरों की, गरीबों की. कांताईचं नाव घेतो आपण. अमर रहे म्हणा. स्वर्गीय कांताई अमर रहे अमर रहे. स्वर्गीय कांताई अमर रहे अमर रहे. स्वर्गीय कांताई अमर रहे अमर रहे. बोलो भारत माता की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. पासले गावकर महाराज की जय. भावराव महाराज की जय. दुर्गा माता की जय. गजानन महाराज की जय. बुद्ध भगवान की जय. क्रांतिवीर बिरसा मुंडा की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की
पंढरीनाथ भगवान की जय. चला सर्वांनी समोरच्या कार्याला सुरुवात करायची आहे. पान सुपारीचं कार्य सुरू करा. पान वगैरे जमा करा. समोरचं कार्य पूजन वगैरे करा. आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. संपूर्ण मंडळीने ऐकून घेतलं आणि छान जसं काय आज या ठिकाणी सप्त्याचं वातावरण निर्माण झालं. भगवत कथेचं वातावरण निर्माण झालं. जसं आपण जशी स्थिती निर्माण केली त्या पद्धतीत कार्य होत असते. आपल्या समोरच्या कार्याला सुरुवात करावी ही सगळ्यांना विनंती आहे. चला सगळ्यांनी पान सुपारीसाठी त्यांना जागा द्यावी. तिथे समोर बढिया ताट वगैरे द्या. बसा तिथे.